नमस्कार, स्वागत आहे आपलं मनीषाज रेसिपी मराठीमध्ये. मी आज दाखवणार आहे झणझणीत अशी मिसळ पाव रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी मटकी, 2 ते 3 कांदे घेतले आहेत, कोथिंबीर, फरसाण, 2 टोमॅटो. ड्राय मसाल्यामध्ये काळा मसाला पावडर, हळद, लाल मिरची, मीठ, मोहरी, जिरे, धने पावडर, अद्रक लसूण पेस्ट. हे गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आहे. तेल थोडं जास्त टाकायचं मिसळला, तर आपली तरी छान येते. त्यामध्ये मी जिरे, मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये हिंग टाकून घेऊयात. अद्रक लसूण पेस्ट 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे मी इथे. पेस्ट एकदम फाईन नाही करायची आपल्याला, हे जाडसरच पेस्ट करायची आहे अद्रक लसूणची. त्यामध्ये कांदा टाकून घेऊयात. हे 3 मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत मी बारीक चिरून. आता हे छान आपल्याला लालसर करून घ्यायचे आहेत. मीठ टाकलं आहे थोडं, त्यामुळे आपला कांदा लवकर लाल होईल. त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटो 2 घेतले आहेत बारीक चिरून. आता हे टोमॅटो आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. 1 मिनिट आपण झाकण ठेवून हे सॉफ्ट करून घेऊयात. हे पण छान सॉफ्ट झालेत आपले टोमॅटो. आता हे थोडं आपण स्मॅश करून घेऊयात टोमॅटो. हे मसाला टाकून घेऊयात. लाल मिरची पावडर घेतली आहे 2 चमचे, हळद, काळा मसाला 1 चमचा, धने पावडर 1 चमचा. इथे मी लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे, त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान कलर येईल. यामध्ये आपण मटकी टाकून घेऊयात. ही मटकी कच्चीच आहे, मी फ्राय वगैरे करून घेतली नाही आहे. छान फ्राय करून घेऊयात. त्यामध्ये मीठ चवीनुसार, एक मिनिट आपण वाफ देऊन घेऊयात मटकीला. थोडी कोथिंबीर टाकली आहे. आता इथे मी 2 ग्लास गरम पाणी घेतलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता ही मटकी आपल्याला 5 ते 10 मिनिटं शिजून द्यायची आहे छान. हे पण छान तरी आले आहे आपल्या मिसळला. आता सर्व करूयात. प्रथम आपण मटकी टाकून घेऊयात खाली, त्यावर कांदा, फरसाण. आता रस्सा टाकून घेऊयात. तरी टाकून घेत आहे मी इथे वरून. एकदम मस्त झाली आपली मिसळ. त्यावर थोडं फरसाण, कांदा आणि कोथिंबीर टाकून सर्व करूयात. रेसिपी आवडली असली तर नक्की ट्राय करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.